भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा तसंच परभणी येथे संविधानाची झालेली विटंबना यात दलित बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करणं यासह पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी याची झालेली हत्या याबाबत दोडामार्ग इथे आंदोलन करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सामाजिक कार्यकर्ते तसंच शिवसेना उभाठा वतीने दोडामार्ग बाजारपेठ ते तहसीलदार कार्यालय दरम्यान निषेध रॅली काढण्यात आली। त्यानंतर दोडामार्ग तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं। यात मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी शिवसेना उभाठा पदाधिकारी सहभागी झाले होते। मार्गदर्शनाखाली आपण आज या ठिकाणी सर्व उपस्थित असून आपण देशामध्ये आणि राज्यात जी घडलेली घटना आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण लेखी निवेदनामार्फत तहसीलदार साहेबांना देणार आहोत। संविधानावर प्रेम करणारे लोक असतील, लोकशाहीचा आदर करणारे लोक आहेत आणि आपल्याला माहीत आहे की या राज्यामध्ये एक 10 तारीखला अशा पद्धतीची घटना घडली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील जे संविधानाचं पुस्तक होतं त्याची परभणी येथे विटंबना केली आणि त्याचं एक प्रतिक्रिया देण्यासाठी आंबेडकरी जनतेनं शांततेनं त्या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं। परंतु या आंदोलनाला एक वेगळं वळण लागलं आणि पोलिसांच्या माध्यमातून काही कार्यकर्त्यांच्यावर हल्ले झालेत आणि यामध्ये आपला जो आंबेडकरी तरुण कार्यकर्ता होता तो सोमनाथ सूर्यवंशी हे त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत आणि शहीद झाल्यानंतर संपूर्ण राज्यभर देशभर याची प्रतिक्रिया उमटत आहेत। तमाम आंबेडकरी संघटना ज्या आहेत त्या आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत आणि तीव्र अशी नाराजी या राज्य शासनाच्या आणि देशाच्या शासनाच्या विरोधात या ठिकाणी पुन्हा एकदा भारतीय संविधानाच्या गौरवशाली इतिहासाची चर्चा भारतीय संसदेमध्ये चालू होती। कारण आपल्या भारतीय संविधानाला या ठिकाणी 75 वर्ष पूर्ण होतात आणि त्याची चर्चा 2 दिवस त्या सदनामध्ये होती। परंतु या ठिकाणी या देशाचे गृहमंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून एकेरी नावानं आंबेडकर 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 अशा पद्धतीचा उल्लेख केला आणि या नावाचा अपमान करण्याचं एक घोर पाप त्यांनी आपल्या माथी मारून घेतलेलं आहे आणि ते म्हणाले की जर तुम्ही हे नाव घेण्यापेक्षा जर एखाद्या देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला 7 जन्म स्वर्ग लाभलं असता। आम्हाला माहीत नाही तो स्वर्ग कुठे आहे की अमित शहाना तरी तो स्वर्ग माहीत आहे का, त्यांच्या खानदानाला कोणाला तो स्वर्ग माहीत आहे का, परंतु बाबासाहेब हे आमचं दैवत आहे। या देशाला ज्यांनी संविधान दिलं, संपूर्ण जग आज बाबासाहेबांचा उदो करतो, संपूर्ण जगामध्ये बाबासाहेबांचा मान सन्मान होत आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे अमित शहा आहेत त्यांचा मी या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो। या भूमिकेत ते नाही तर त्या माणसाला एवढी गुर्मी आलेली आहे की तो माफी मागत नाही, तर त्यांनी माफी मागू नये, तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि मोकळा व्हावं आणि घरी बसावं आणि जे आपल्या कुटुंबाला त्या ठिकाणी मदत करावी, एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये दाखल करून घ्यावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे। त्या ठिकाणी मागणी करतो आणि आपण आज ते निवेदन सगळ्यांनी निंदनीय घटना घडलेली आहे त्याचा निषेध, त्याच्यामध्ये दुसरी अशी गोष्ट झालेली आहे की आपण जे दैवत मानतो संसदेला, त्या संसदेमध्ये ह्या देशाचे गृहमंत्री अमित शहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराबद्दल जे एकेरी उल्लेख केला आणि ते बोलले की आंबेडकर ही एक फॅशन आहे। तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही फॅशन नसून तो एक ज्वलंत विचार आहे, ती लोकशाही आणि ती घटना आहे। हेच सांगण्यासाठी आम्ही सरकारला सांगण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहोत। ह्याच्यामध्ये सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी घटनाप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत। तुम्हाला आठवत असेल की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये दलितांना त्रास दिला जात होता, त्यांच्या गळ्यामध्ये मडकं बांधलं जात होतं आणि मागे झाडू होती। तीच पद्धत भारतीय जनता पार्टी आणि अमित शहाच्या माध्यमातून ह्या देशामध्ये आणली जाऊ पाहत आहे। तुम्हाला माहिती असेल की मुस्लिमांच्या हॉटेलमध्ये आज आपण जातो, त्यांच्याकडची भाजी घेतो, पण तुम्ही जर आज बघितलं 2024 मध्ये सुद्धा स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली, मात्र दलित बांधवाच्या आपण हॉटेलमध्ये जात नाही,
दलित बांधवाकडची आपण भाजी घेत नाही, ह्याचा अर्थ काय की दलित बांधवाला कायमस्वरूपी ह्या देशामधून हद्दपार करायचं आणि फक्त ह्या देशामध्ये ब्राह्मणांचं राज्य आणायचं, अशा प्रकारचा कुटील डाव ह्या सरकारचा आहे. आणि तो कुटील डाव हाणून पाडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिवंत राहिले पाहिजेत, ह्या देशातली घटना जिवंत राहिली पाहिजे, इथली घटना कोणाचंही बदलण्याचं धारिष्ट होता कामा नये, ह्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आम्ही सर्व पक्षीय मतभेद वगैरे सर्व बाजूला ठेवले, मात्र ह्या देशाची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, ह्या ठिकाणी स्वातंत्र्य जिवंत राहिलं पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिवंत राहिले पाहिजे. दलित बांधव हा सुद्धा इतर समाजाबरोबर पुढे गेला पाहिजे, त्याला सुद्धा स्वाभिमानाने उभा राहण्याची ताकद दिली पाहिजे आणि त्यांच्या समवेत आम्ही आहोत, अशा प्रकारची ग्वाही आणि विश्वास देण्यासाठी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख ह्या नात्याने मी या ठिकाणी उभा असून ह्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये ह्या देशाचा गृहमंत्री अमित शहाचा आम्ही निषेध करतो आणि क्षणभरही ह्या ठिकाणी त्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशा प्रकारची सुद्धा मागणी आम्ही ह्या मोर्चाच्या आंदोलनातून तहसीलदारामार्फत सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.